पाठवतो मी कॉन्फरन्स. अरे तू इथे कशी? अगं छोटस काम होतं. काय? भाऊंनाही भेटायचंच होतं. नाही, भाऊंना आता भेटताना नाही, आमच्या सिनियरनी मनाई केली. बरं ठीक आहे, मी नंतर भेटते भाऊंना. पण माझ्या कामाचं काय झालं? ते होईल, पण आमचे सिनियर सांगू शकतील. आता तू जा इथून. नको, मग मी उद्या येते. भाऊ, मी उद्या भेटते तुम्हाला. बाय बाय. बाबा, ह्या अंगठ्या, ही चेन काय लफडा काय? सावकाश. हा, त्या देशमुखाकडून पैसे मिळाले वाटतं तुम्हाला? काय सांगताव? काय झालं तुला? हा, त्या ग्राउंड वरच्या लफड्यात तुमचा हात आहे की नाही सांगा. आणि भाऊंना अटक होणार होती हेही माहिती आहे तुम्हाला. भाऊला अटक झाली? अण्णा, तुम्हाला माहिती आहे मला खोटेपणाचा राग येतो. ते असेच राड्या घालून हातात खडे घालत राहिलात ना तर एक दिवस तुम्हालाच खडे फोडायची पाळी येईल. शेवटचा सांगताव आणि आता मी जाताव. काय भाऊसाहेब, त्या इनामदारांचं ऐकलं असतं तर आज स्पोर्ट्स फेडरेशनचा अध्यक्ष असतास तू. एसी रूम मध्ये बसला असतास तो इथं उभा आहेस लॉकअप मध्ये माझ्या समोर. तुला कसं माहिती हे सगळं? काय भाऊ हे आता सगळी इन्फॉर्मेशन असते, सगळ्या न्यूज असतात आपल्याला. त्यापेक्षा एखादं न्यूज चॅनल काढायचं याच्यात काय काय गरज होती? हे भावड्या, तो पण सामावून बोलायचं माझ्याशी, नाहीतर टायर मध्ये टाकून असा फोडीन ना. कबड्डी तर सोड, पत्ते पण खायच्या लायकीचा राहणार नाही तू. एक्सक्यूज मी. काय काय ग? परत कशाला तू? सिनियर इन्स्पेक्टर सुदेश दळवी तुम्हीच का? हो मीच. तुम्ही? ते महत्वाचं नाही. हा जामीन अर्ज कोर्टातनं आणलाय. जामीन अर्ज? टॅक्स पेपर्स पण आहेत त्याच्यात. 25,000 कॅश. भाऊंना सोडून. साहेब, पेपरवर सहा कुठे करायचे ते सांगा. हो. हे इथे. काय थँक्यू. जाधव, सोड भाऊला. मॅडम, तुमचं नाव कळू शकेल का मग? सांगायलाच हवंय का? म्हणजे सांगायलाच पाहिजे असं काही नाही, ते काय सहीवरनं पण कळलं मला. पण भाऊला जामीन कोणी दिला, ती व्यक्ती कोण हे कळलं तर बरं होईल आम्हाला. तुम्ही मला ओळखता ना? तुला चांगलंच. मी हिची आई वत्सला जयराज देशमुख. हॅलो. अभिनंदन. अभिनंदन देशमुख साहेब. कशाबद्दल? अरे, एवढी आनंदाची बातमी तुम्हाला कळली नाही? नाही साहेब, मला नाही कळलं. हे सगळं केवळ तुमच्यामुळे शक्य झालंय देशमुख. मस्त. मी आज फार फार खुश आहे. येस. नाही साहेब, पण काय झालंय सांगा ना. कसं सांगू देशमुख, मला अगदी आनंदाने भरून आलाय आता. साहेब काय झालंय ते एकदा कळू तरी आम्हाला. भाऊची सुटका झाली.